जिल्ह्यातील 524 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहेत. सर्वत्र रणधुमाळीने जोर धरलाय. मात्र अनगर यास अपवाद आहे. 1952 पासून इथे अविरोध निवडणुकीची परंपरा कायम आहे. गावातलं वातावरण पाहिल्यावर असं कोणालाही वाटणार नाही की या गावात निवडणूक लागली आहे. प्रत्येक जण आपापल्या दिनचर्येत मग्न आहे. ग्रामपंचायत निवडणूक लागलेली असतानाही या गावात शांतता आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर गावात कधीच ग्रामपंचायतीची निवडणूक होत नाही. 1952 पासून यंदापर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा या गावानं जपली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 17 सदस्यीय ग्रामपंचायतीत केवळ 17 उमेदवारांनी अर्ज भरल्यानं निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध झाली. या गावातील लोकांमध्ये सुसंस्कृतता आहे. या गावातली लोक एकोपा आणि एकी ह्याला प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे ही ग्रामपंचायत आणि या बाजूच्या साधारणपणे 7-8 ग्रामपंचायती ह्या गेली 70 वर्ष झालं अविरोध निवडून येतात. कुठल्याही प्रकारचा तंटा या गावाने नसतो. कुठलीही सरकार दरबारी केस केली जात नाही. सगळ्या केसेस सगळी बांधी ही आमच्या इथल्या एका वट्ट्यावर ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सगळेजण एकत्र होऊन मिटवतात आणि अनेक वर्षाची ती परंपरा आहे. त्यामुळं एकोपा एकसंघ हेच या गावातल्या लोकांना प्रिय असल्यामुळं या गावात लोक लोकशाहीचा स्वीकार करून एकमतानं ही ग्रामपंचायत निवडून देतात. केवळ अनगर नव्हे तर नरोटेवाडी, खंडोबाची वाडी, बिटले यासह आसपासच्या 8 ग्रामपंचायतींनी हीच परंपरा जोपासली आहे. या विधायक उपक्रमाचे सूत्रधार आहेत राजन पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार. त्यांच्या वडिलांनी म्हणजे लोकनेते बाबूराव पाटील यांनी सुरुवातीपासून बिनविरोध निवडणुकीचा पायंडा घातला, जो 63 वर्षापासून गावकरी जोपासतायत. यामुळे गावात कसलेही तंटे होत नाहीत. गावच्या विकासाला एकमुखानं चालना मिळते. दारूबंदीचा निर्णय आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी गेल्या 50 वर्षापासून अस्तित्वात आहे. गावातले तंटे गावात मिटवले जात असल्यानं पोलिसात गावातली एकही केस दाखल होत नाही. याचा परिणाम असाच झाला की आमचं गाव जरी ग्रामीण भागात असेल तर ज्या शहरामध्ये फॅसिलिटी आहेत त्या आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत दिलेल्या आहेत. ड्रेनेज आहे. गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या रोगराई मोठ्या प्रमाणात होत नाही. चांगल्या प्रकारचं शुद्ध पाणी दिलं जातं. चांगल्या प्रकारचं स्वच्छता तिथे ठेवली जाते आणि त्यामुळं प्रामुख्यानं या गावाचं आरोग्य अगदी चांगल्या प्रकारचं आहे आणि जो व्यर्थ खर्च होतो तो व्यर्थ खर्च होत नसल्यामुळे या गावामध्ये उत्तम प्रकारची सुबत्ता आहे. कुठल्याही प्रकारचं इथे राजकारण नसल्यामुळं प्रशासकीय अधिकारी ही ज्या गावामध्ये चांगली कामं होतात, ज्या गावामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण होत नाही, कुठेही आडवाडी होत नाही, तिथं प्राधान्य देतात. त्यामुळे ज्या योजना राज्याच्या आणि देशाच्या येतात ते पहिल्यांदा प्रशासकीय अधिकारी त्या योजना आमच्याकडे आणून देतात की त्यांना खात्री असते की इथं चांगलं काम होणार आहे. ही योजना विशेषपणे राबवली जाणार आहे आणि आम्ही सगळ्या योजना या राज्याच्या आणि केंद्राच्या ह्या राबवल्या त्या म्हणून राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे जेवढे पुरस्कार होते ते सगळे पुरस्कार या ग्रामपंचायतनं आतापर्यंत पटकावले. एखाद्या शहरालाही लाजवेल अशी स्वच्छता, भूमिगत गटारी, व्यावसायिक संकुलं, दारूबंदी, तंटामुक्ती, ग्रामस्वच्छता, रोजगार, डॉल्बीला बंदी अशा सर्व पायाभूत सुविधा असलेलं सोलापूर जिल्ह्यातलं हे अनगर गाव. आजपर्यंत या गावानं कधी ग्रामपंचायत निवडणुका पाहिल्याच नाहीत. संपूर्ण गावात प्रबोधनाचे फलक लावण्यात आलेत. 12,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावची एकवाक्यता कमालीची कौतुकास्पद वाटते. आमच्या गावाला पूर्वीपासून लोक ते बाबूरावांना पाटील यांच्या वेळी गावाला एक वळण लावून दिलं होतं. सर्व मोठे जर विचाराने जर गाव वागलं तर प्रगतीपथावर जातं असं ते समजून होतं. त्यांनी एक परंपरा लावून दिलेली आहे अनगर आणि अनगरच्या परिसराला. त्यामुळे आम्ही ज्या वेळेला इलेक्शन असतं त्यावेळेला एक ठिकाणी आम्ही सर्वजण बसतो आणि एकमेकाच्या विचारानं गावाला योग्य असा माणूस निवडून त्याची निवड करतो. त्या भागात ही परंपरा आणण्याच्या पासून म्हणजे जवळ 50-60 वर्ष ही परंपरा चालू आहे. सोशल मीडियापेक्षा प्रभावी आहे तो गावाच्या मध्यभागी असलेला सूचना फलक. गावच्या धोरणासंबंधी कसलीही बैठक असल्यास या फलकावर लावण्यात येते. हा फलक गावातल्या प्रत्येकाच्या वाचण्यात येतो. बैठका, निवडणुका, नेत्यांचे दौरे, अधिकाऱ्यांची पाहणी अथवा गावातले कार्यक्रम याची माहिती या फलकाद्वारे गावकऱ्यांना समजते. सर्व जाती धर्माचे लोक एकोपाने राहतात. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला ग्रामपंचायतीच्या सत्तेत वाटा दिला जातो. ग्रामपंचायत आमची पूर्ण बिनविरोध होती.
ज्यावेळेस निवडणुका लागते ती त्यावेळेस सर्व सामाजिक लोक एका मारुतीच्या मंदिरामध्ये गोळा होतो आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक समाजाच्या माणसाला तिथं म्हणजे चान्स दिला जातो ह्या करण्यासाठी. आणि ही परंपरा लोकनेते बाबुराव पाटील यांच्यापासून चालू आहे. आणि त्यानंतर म्हणजे लोकनेते अण्णांपासून जवळजवळ 7-65 वर्षाला आमची ग्रामपंचायत बिनविरोध असते आणि 2200 मतदान आमच्या गावातलं 3500 लोकसंख्या आहे. राज्य आणि केंद्र सरकारचे जवळपास सर्व पुरस्कार अनगर गावाने पटकावलेत. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि स्वयंशिस्त यामुळे गावच्या सर्वांगीण विकासाला मदत होते. पाणी पुरवठा योजनेपासून पक्क्या रस्त्यांपर्यंत सगळ्या योजना गावात राबवण्यात आल्यात. तरुणांच्या वाढत्या साक्षरतेमुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या गावातून 90% मतदान केलं जातं. निवडणूक बिनविरोध झाली म्हणून कसला जल्लोष नाही की आनंदोत्सव नाही. एकदम योग्य आहे, एकदम चांगलं आहे. आणि बिनविरोध एवढं इतकं बिनविरोध आमच्या गावामध्ये आत्तापर्यंतच्या माझ्या पाहण्यातल्या आणि त्याच्याही अगोदर माझे ज्येष्ठ गावातील समवयस्क किंवा ज्येष्ठ नागरिक जे सांगतात की आत्तापर्यंत या गावामध्ये सरासरी कुठलंही इलेक्शन असू दे तर ते साधारणपणे 88-90% आसपास जातं. आणि याचं गमक माझ्या माहितीप्रमाणे असं दिसून आलं की आम्ही या गावातील काही ठराविक पंच लोक आहेत किंवा असे काही ठराविक साक्षर लोक आहेत ते इलेक्शन आलं म्हटलं की 1.5 महिन्यापासून आमची तयारी आहे. आणि हे 1.5 महिन्यात तयारी झाल्यानंतरच 88-90% मतदान होऊ शकतं असा विश्वास आम्हाला आलेला आहे. बिनविरोध निवडणुका होत असल्यानं निवडणुकीत होणाऱ्या भरमसाठ खर्चाला आपोआप आळा बसला. शिवाय निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण होणाऱ्या संभाव्य वादावरही पडदा पडला. सर्वानुमते सदस्यांची निवड झाल्यानं विकास कामं राबवताना कसल्याही अडचणी येत नाहीत. अनगर गावचा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी अनुकरणीय ठरावा असाच आहे.